या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। शहरासाठी भीमा नदीत पाणी सोडल्यानंतर वीज पुरवठा खंडित करण्यात येईल। तरीही पाणी चोरी केली तर मोटार जप्त करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे। सीना नदीत पाणी राहण्यासाठी नदीकाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे। चारा टंचाईवर मात करण्यासाठी तपासणी सुरू होणार आहे। यावेळी उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, नगर विकास विभागाच्या प्रमुख विमा पवार आदी उपस्थित होते। उजनी धरणात यंदा उच्चांकी पाण्याचे नीचांक जाणार आहे। वजा 60% पाणीसाठा जाईल। उजनीच्या बॅक वॉटर मधील पाण्याचा उपसा थांबवण्यासाठी अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातील वीज पुरवठा खंडित करावा लागेल। उजनीत पुणे जिल्ह्यातील पाणी येणार नाही हे यापूर्वी स्पष्ट करण्यात आले आहे। नदीतील पाण्याची चोरी केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे। उजनीतील पाणी फक्त पिण्यासाठीच यापुढे वापरण्यात येणार असल्याची देखील माहिती त्यांनी दिली आहे। कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी सोलापूर। आपल्याला सर्वांना कल्पना असेल की आता आमच्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ 5 तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित झालेला आहे। तसेच 80% जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृश स्थिती घोषित झालेली आहे। उजनीमध्ये आता जी पाण्याची स्थिती आहे ते -18% वर आहे। मागच्या वेळी तुलनासाठी मी सांगतो, मागच्या वर्षी यावेळी 60-70% पाणी होतं आणि यावेळी -18% वर आहे। खूप विकट परिस्थिती आहे। आम्ही प्रत्येक तालुक्याच्या डिटेल आढावा घेतला आहे। प्रत्येक तालुक्याचे पूर्ण यंत्रणाला बोलवून त्यांच्यासोबत पाणी टंचाई आणि चारा टंचाईचे आम्ही एक विस्तारपूर्वक त्यांच्यासोबत एक नियोजन पण केलं आहे। आमच्याकडे हे पूर्ण डाटा आहे की कुठल्या तालुक्यामध्ये कुठले गाव कुठल्या महिन्यामध्ये चारा टंचाईमध्ये जाणार आणि पाणी टंचाईची स्थिती निर्माण होणार, त्यासाठी आमचं सूक्ष्म नियोजन चालू आहे। त्याची जेव्हा पाणी टंचाई घोषित होईल तेव्हा 500 मीटरमध्ये कुठल्याही प्रकारच्या खोदकाम होऊ नये। 1 किलोमीटरमध्ये उपसाबंदी पण आम्ही ठरविणार। ते सगळे आमची प्लॅनिंग आहे। आता प्रॉब्लेम काय आहे की बरेच आमच्या जे जिल्हा आहे त्यामध्ये ऊस, वेगवेगळे प्रकारचे फळपिके खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी घेतात आणि त्यासाठी वर्षभर पाणी लागते। पण आमच्या जे प्रायोरिटी आहे, आमच्या जे प्राधान्य आहे ते पिण्याचे पाणीचे आहे। पहिला पिण्याचे पाणी आहे, त्यानंतर शेतीसाठी जे पाणी लागेल त्यासाठी आहे। तर यामुळे जसं मी सांगितलं की आमच्या अजून एक गोष्टी आहे की यावेळी सुपर एल निनो पण एक हे होणार, सुपर एल निनो पण येणार आमच्या जिल्ह्यात। तो कुठल्याही प्रकारचे आम्ही हे सांगू शकत नाही, कुठल्याही प्रकारची खात्रीने आम्ही सांगू शकत नाही की जे पाऊस आहे ते जूनमध्ये येईल की जुलैमध्ये येईल किंवा ऑगस्टमध्ये येईल। आम्हाला जे पाणीच्या प्लॅनिंग करायचे ते जुलैपर्यंतच्या करायचे। त्यासाठी बरेच जागा आम्हाला लाईट पण कट करावे लागेल, कारण लाईट जर आम्ही सुरू ठेवला आणि त्यावरून पंप लावून ज्या शेतकऱ्यांनी पाणी शेतीसाठी घेतले ते शेवटची काय होणार की जे पिण्याचे पाणी आहे तेच नाही वाचणार। मईमध्ये जूनमध्ये असं पण असू शकते की जे वेगवेगळे मोठे मोठे तलाव आहे किंवा जे असे विहीर आहे जिथे नेहमी पाणी राहते ते पण ड्राय होऊन जाणार आणि त्यावेळी खूप विकट परिस्थिती होणार। जर टँकरच्या जे फीडिंग पॉईंट आहे ते फीडिंग पॉईंट म्हणजे जे पाणी नाही राहिला तो खरंच सर्वांना खूपच मोठा प्रॉब्लेम येणार। त्यासाठी आम्हाला काही कडक कदम घ्यावे लागेल। त्यामध्ये नंबर 1 आहे की आम्हाला प्रत्येक जगह थोडा लाईट किती तास आम्ही देऊ शकतो त्याचा विचार विमर्श करून आम्हाला लाईट पण कट करावे लागेल। जे मोठे पॉवरचे पंप आहे 15 HP, 20 HP, 10 HP त्याला पण ते असं पंपला पण सीज करावे लागेल आम्हाला। जर हा सगळे जे आम्ही सूचना देणार त्याची अंमलबजावणी नाही झाली तर आम्हाला गुन्हे पण दाखल करावे लागणार। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।